अशोक कराच्या मुलीच्या नावावर मॉडेल कॉलनीमध्ये अलिशान इमारतीत 3 BHK फ्लॅट असल्याचं कळतंय। 24 रत्नम नावाच्या अलिशान सोसायटीत 7व्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा अलिशान फ्लॅट आहे। जवळपास 1000 चौरस फुटांचा हा अलिशान फ्लॅट असल्याचं कळतंय। 13 सप्टेंबर 2023ला हा फ्लॅट खरेदी केल्याचं वृत्त आहे। खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले अशी माहिती आहे। सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कोणताही उल्लेख नाही। राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता आहेत। पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत अलिशान फ्लॅट असल्याची माहिती मिळतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, खरात बद्दल जे काही ऐकावं ते नवलच आहे। लागू खरं तर हा सगळ्यात धक्कादायक चंद्रशेखर, तुमचा आवाज व्यवस्थित व्यक्ती कोण आहे पोहोचत नाही लागू आमच्यापर्यंत। खरं तर मी पुन्हा एकदा आपल्याशी बोला बोला। खरं तर पुण्यामध्ये हा जो फ्लॅट विकत घेऊन दिलेला आहे ती विकत घेऊन देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। पुण्यातील मॉडर्न कॉलेज जो परिसर आहे त्या परिसरामध्ये 1,20,00,000 रुपयाचा हा सगळा फ्लॅट आहे आणि अशोक करात त्याची जी मुलगी आहे तृप्तबाला मुलगीवरच्या नावावरती हा फ्लॅट जो आहे तो खरेदी केलेला आहे। 1,20,00,000 रुपयाची जी खरेदी आहे ती हवेलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झालेली आहे आणि हा फ्लॅट सध्या दुसऱ्याच एका व्यक्तीला भाड्याने देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं की अशोक करातचे पुणे कनेक्शन जे आहे ते अगदी समोर येताना दिसत आहेत, परंतु हा जो फ्लॅट खरेदी करून देतानाची जी मध्यस्थ करणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती फार महत्वाची व्यक्ती आहे। त्या व्यक्तीचं नाव काय हे सुद्धा समोर येणं खरं तर महत्वाचं आहे, परंतु या सगळ्याची आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो त्या व्यक्तीशी संपर्क सध्या होत नाही। परंतु पुण्यासारख्या मॉडर्न सोसायटी जी आहे शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न सोसायटीमध्ये हा सगळा फ्लॅट आहे तो अशोक करात त्याच्या मुलीनं 2023 मध्ये खरेदी केलेला आहे। लागू शेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।